नमस्कार शेत परीक्षार्थींनो. बघा, फक्त प्रश्न सोडून शेत परीक्षा जे पास होता येत नाही, तर योग्य प्रश्नांचा सराव जे आहे तुम्हाला यामध्ये करावा लागतो. आपल्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे आज MS सेट पर्यावरण एन्व्हायरमेंट वरील अति महत्वाचे प्रश्न, सराव प्रश्न. यापैकी आपण अनेक प्रश्न परीक्षेला आपण थेट विचारण्यात येतात आणि काही प्रश्न यांच्या संकल्पना बदलून जे विचारण्यात येतात, त्यामुळे हे प्रश्न खूप महत्वाचे. त्यामुळे हा व्हिडिओ जे आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक प्रश्न स्वतः सोडवा आणि शेवटी जे तुमचा स्कोर जो आहे तो कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तर चला सुरू करूया मग आपण पहिल्या प्रश्नांपासून. हा पेपर पहा. हा पेपर आहे एन्व्हायरमेंट पर्यावरण या विषयावरती. अशा प्रकारचे मी 50-50 प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा सराव करण्यासाठी टाकत आहे. ओके, तर बघा, महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा MS सेट आपण पाहणार आहे प्रश्नपत्रिका संच ए. त्यानंतर पेपर क्रमांक 1 सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंट पर्यावरण. प्रश्नपत्रिका आपली ए ची. बघा, इथे विषय टाकलेला आहे मी. विषय आहे पर्यावरण, सब्जेक्ट एन्व्हायरमेंट. एकूण प्रश्न 50, एकूण गुण जे आहे प्रत्येकी 2 मार्क्स आहे, ते 100, वेळ 1 तास. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. सेट परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आपण असेच व्हिडिओ जे आहेत आपण सराव करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तुमचा सराव होऊन जाणार आहे. तसेच प्रश्न मी तुम्हाला प्रत्येक दिवशी जे आहे ते 1-1, 2-2 व्हिडिओ तुम्हाला या परीक्षेच्या दृष्टिकोनामधून मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चला प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. बघा, ही इंस्ट्रक्शन जे आहे ते वाचून घ्यायची आहे, सूचना जे आहे ते वाचून घ्यायचं आहे. त्यामध्ये सूचना दिलेली आहे. सर्व प्रश्न जे आहे ते हे सोडवणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय निवडलेले आहे, दिलेले आहे आणि प्रश्न 3 आहे. योग्य पर्याय यामधून निवडायचा आहे आणि 4 आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण दिलेले आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. इंस्ट्रक्शन इकडे इंग्लिश मध्ये सुद्धा दिलेले आहे. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. इच क्वेश्चन हॅज 4 ऑप्शन्स. चूज द करेक्ट ऑप्शन्स. इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स अँड देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग. ते तुम्हाला इंस्ट्रक्शन वाचायचे आहे. पेपरला सुद्धा तुमचा पेपर जेव्हा हातात येणार, तुमच्या पहिल्या सामान्य पेपर 1 पहिला, तेव्हा अशीच इंस्ट्रक्शन असतात. सुरुवातीला ती वाचून घ्यायची आहे. सर्व प्रश्न तुम्हाला काळजीपूर्वक सोडवायचे. म्हणजे कसं आहे, तुम्ही यावर्षी सुद्धा सेट एक्झाम क्वालिफाय झाले पाहिजे. चला सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. ओके, चला. प्रश्न क्रमांक 1, प्लॅनेटरी बाउंड्रीज ही संकल्पना प्रामुख्याने कोणाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहे. ए हवामान बदल नियंत्रण. बी आहे पृथ्वीच्या पर्यावरणीय मर्यादा निश्चित करणे. सी महासागर संवर्धन. डी आहे जैवविविधता नोंदणी. तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, पृथ्वीच्या पर्यावरणीय मर्यादा निश्चित करणे म्हणजेच प्लॅनेटरी बाउंड्रीज ही संकल्पना प्रामुख्याने याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 2, IUCN रेड लिस्टचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय दिले. ए राष्ट्रीय उद्याने घोषित करणे. बी संकटग्रस्त प्रजातींची संरक्षण स्थिती दर्शवणे. सी प्रदूषणाचे मापन करणे. ऑप्शन डी आहे हवामानाचा अंदाज घेणे. ते 4ही पर्यंत या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी, संकटग्रस्त प्रजातींची संरक्षण स्थिती दर्शवणे हे IUCN रेड लिस्टचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. रामसर कन्व्हेन्शन मुख्यतः कशाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले ए ओझोन संरक्षण. बी है आर्द्रभूमी वेटलँड संरक्षण. सी है जैवविविधता. डी वन संवर्धन. ते 4ही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी आर्द्रभूमी वेटलँड संरक्षण. म्हणजे हा रामसर सराव म्हणतो ना आपण, तर या रामसर कराराच्या अंतर्गत जे आहे ते आर्द्रभूमी वेटलँड संरक्षण हा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 4, कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे काय? पर्याय दिलेले आहे. एक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन वाढवणे. बी आहे वातावरणातील कार्बन दीर्घकाळासाठी साठवणे. सी मिथेन निर्मिती. डी आहे औद्योगिक धूळ जे आहे कमी करणे. 4ही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी वातावरणातील कार्बन दीर्घकाळासाठी साठवणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, IPCCचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? पर्याय जैवविविधता. बी आहे हवामान बदल. सी जलप्रदूषण. डी मृदा संवर्धन. 4ही पर्यंत या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी हवामान बदल.
प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी ग्रीन हाऊस गॅस नाही आहे, म्हणजे नाही कोणता नाही आहे? तर बघा पर्याय दिलेले ए मिथेन, बी आहे न्यूट्रस ऑक्साईड, सी आहे ऑक्सिजन, डी आहे कार्बन डायऑक्साईड. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी ऑक्सिजन. ऑक्सिजन हा ग्रीन हाऊस गॅस नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, किस्टोन स्पीसीज चे सर्वोत्तम उदाहरण कोणते? पर्याय दिले वाघ, बी आहे समुद्री ऊद, सी आहे गाय, डी आहे शेळी. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी समुद्री ऊद, सी ओटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा, एट्रोफिकेशन मुख्यतः कशामुळे होते? पर्याय दिले सल्फर डायऑक्साईड, बी आहे नायट्रेट व फॉस्फेटचे अतिप्रमाण, डी आहे कार्बन डायऑक्साईड, डी आहे ध्वनी प्रदूषण. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी नायट्रेट्स व फॉस्फेटचे अतिप्रमाण. प्रश्न क्रमांक 9, भारतातील प्रोजेक्ट स्नो लेपर्ड कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? पर्याय दिले 2005, बी 2009, सी 2014, डी 2018. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2009 या वर्षी. प्रश्न क्रमांक 10, बिब्लिफिकेशन बायोमिफिकेशन म्हणजे काय? तर पर्याय दिले जैवविविधता वाढणे, बी आहे अन्न साखळीत विषारी पदार्थांची सांद्रता वाढत जाणे, बी आहे वनस्पतीची वाढ, डी आहे मृदा धूप. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी अन्न साखळीत विषारी पदार्थांची सांद्रता वाढत जाणे. म्हणजे बायोमॅग्निफिकेशनचा म्हणजे उद्देश काय, अर्थ काय? तर अन्न साखळीत विषारी पदार्थांची सांद्रता वाढत जाणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा, ब्लू कार्बन हा शब्द प्रयोग कोणासाठी केला जातो? पर्याय महासागरातील प्लॅस्टिक, बी किनारी व सागरी आर्द्रता भूमीतील कार्बन साठा, बी आहे निळ्या रंगाच्या शेवालासाठी, डी आहे खोल समुद्रातील माशांसाठी. चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी किनारी सागरी आर्द्रभूमीतील कार्बन साठ्यासाठी. प्रश्न 12, खालीलपैकी कोणता जागतिक हरितगृह वायू उत्सर्जन मध्ये सर्वाधिक योगदान देतो? पर्याय हे MH4 मिथेन, बी आहे N2O नायट्रस ऑक्साईड, सी आहे CO2 कार्बन डायऑक्साईड, डी आहे O3 ओझोन. ते चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर सी कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 13, भारतातील जैवविविधता कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? पर्याय 2000 वर्षी, बी आहे 2002, सी 2007, डी आहे 2010. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा ऑप्शन नंबर सी 2007 या वर्षी. 14वा प्रश्न आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs किती आहेत? पर्याय दिलेले ए 15, बी 16, सी 17, डी 20. तर चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी गलत आहे. ऑप्शन नंबर आहे सी 17 गोल आहे. किती आहे? 17 गोल आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे किती आहे? 17 आहे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा, डेझर्टिफिकेशन म्हणजे काय? डिझर्टिफिकेशन म्हणजे ऑप्शन आहे वाळवंटीकरण, बी आहे जंगलतोड, सी पूरस्थिती वाढणे, डी आहे मृदेची सुपीकता वाढवणे. पर्याय या चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी जंगलतोड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा, प्रश्न 16, जैवविविधता दराचा मापन करण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? ऑप्शन आहे गिनी इंडेक्स, बी आहे बायोडायव्हर्सिटी इंडेक्स, सी आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि डी आहे एअर क्वालिटी इंडेक्स. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बायोडायव्हर्सिटी इंडेक्स. 17वा प्रश्न आहे, सिक्रेट ब्रॉइज ची संकल्पना प्रामुख्याने कोणत्या उद्देशाशी संबंधित आहे? पर्याय आहे धार्मिक उत्सव, बी सांस्कृतिक वारसा, सी आहे जैवविविधता संरक्षण, डी आहे लाकूड उत्पादन. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी लाकूड उत्पादन. 18वा प्रश्न आहे, भारतातील राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम NCAP कोणत्या वर्षी सुरू झाला? पर्याय दिलेले आहे 2015, बी 2017, सी 2019, डी आहे 2021. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2017 या वर्षी. 19वा प्रश्न आहे, ओझोन होल ही घटना प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळते?
पर्याय आहे उत्तर अमेरिका, बी आहे अंटार्क्टिका, सी आहे युरोप, डी आहे आफ्रिका. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ओझोन स्तर जो आहे हा ऑप्शन नंबर आहे बी अंटार्क्टिका. ओके. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21. भारतातील नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज NAPCC ही किती मिशनवर आधारित आहे? पर्याय दिले 6, बी आहे 7, सी आहे 8, डी आहे 9. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 8. त्यानंतर 21वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये कोणते 3 क्षेत्र असतात? पर्याय ए कोअर, बफर अँड ट्रान्झिशन, बी आहे कोअर संरक्षित आणि संशोधन, बी आहे बफर संवर्धन आणि पर्यटन, डी आहे संरक्षण विकास आणि औद्योगिक. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी कोअर, संरक्षण आणि संशोधन. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता वायू ओझोन थराच्या क्षयास कारणीभूत आहे? पर्याय दिले कार्बन डायऑक्साईड, बी आहे CFCS क्लोरोफ्लोरोकार्बन्स, डी सी आहे नायट्रोजन आणि डी आहे मिथेन. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 पहा. सिटीज करार कोणत्या बाबीशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहे हवामान बदल, बी आहे संकटग्रस्त वनस्पती व प्राण्यांचे आंतरराष्ट्रीय व्यापार नियंत्रण, सी आहे समुद्री प्रदूषण, डी आहे कृषी जैवविविधता. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संकटग्रस्त वनस्पती आणि प्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार नियंत्रण. 24वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जैव विघटनशील कचरा आहे? पर्याय दिले प्लास्टिक, बी काच, सी अन्नावशेष, डी आहे धातू. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर ए प्लास्टिक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 पहा. ग्रीन बेल्ट विकासाचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय दिलेले ए औद्योगिक प्रदूषण वाढवणे, बी आहे शहरी भागात वनसंवर्धन करणे, सी जमिनीची सुपीकता कमी करणे, डी आहे जलस्तर कमी करणे. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए औद्योगिक प्रदूषण वाढवणे. ग्रीन बेल्ट विकासाचा जो मुख्य उद्देश आहे तो औद्योगिक प्रदूषण वाढवणे. त्यानंतर 26वा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 26 पाहूया. 26वा पर कॅपिट इकॉलॉजिकल फुटप्रिंट म्हणजे काय? पर्याय दिले प्रति व्यक्ती पाणी वापर, बी आहे प्रति व्यक्ती ऊर्जा वापर, सी आहे प्रति व्यक्ती पर्यावरणीय संसाधनाचा वापर, डी आहे प्रति व्यक्ती अन्न उत्पादन. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी प्रति व्यक्ती पर्यावरणीय संसाधनाचा वापर. 27 नंबरला आहे खालीलपैकी कोणती वन प्रकारातील लागवड मृदा धूप नियंत्रणास उपयुक्त आहे? पर्याय ए शेंगाचे झाडे, बी आहे गवत व झुडपे, सी आहे काटेरी झुडपे, डी आहे सर्वच. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सर्वच. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 पहा. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय 22 मार्च, बी आहे 5 जून, सी आहे 22 मे, डी आहे 16 सप्टेंबर. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 5 जून. 29वा प्रश्न आहे जैवविविधतेच्या हानीचे प्रमुख कारण कोणते आहे? पर्याय प्रदूषण, बी अधिवास नाश, हॅबिटेट लॉस, सी आहे हवामान बदल, डी आहे वरील सर्व. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी अधिवास नाश हॅबिटेट लॉस. 30वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत नाही? पर्याय सौर ऊर्जा, बी पवन ऊर्जा, सी जलविद्युत ऊर्जा, डी कोळसा. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी कोळसा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती एक नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत आहे? पर्याय दिलेले कोळसा, बी आहे नैसर्गिक वायू, सी पवन ऊर्जा, डी पेट्रोलियम. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी पेट्रोलियम.
32वा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय वन धोरण नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीचे नवीनतम वर्ष कोणते? पर्याय 1988, बी आहे 2001, सी 2010, डी 2023. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए 1988. प्रश्न क्रमांक 33, जैवविविधता संवर्धनासाठी इनसितू कन्झर्वेशन चे उदाहरण कोणते? पर्याय वनस्पती उद्यान, बी बीज बँक, सी राष्ट्रीय उद्यान, डी आहे प्राणी संग्रहालय. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए वनस्पती उद्यान. 34वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू आम्लीय पावसाला कारणीभूत ठरतो? ऑप्शन दिले CO2 कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन बी आहे SO2, सी आहे O2, डी आहे N2. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, भारतामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? पर्याय 2010, बी 2012, सी 2014, डी 2016. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2014 या वर्षी, ऑप्शन सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 पहा. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणता कार्यक्रम वाळवंटीकरण नियंत्रणासाठी UN द्वारे सुरू करण्यात आला? पर्याय ए UNFCCC, ऑप्शन बी आहे UNCCD, ऑप्शन सी आहे UNEP, डी आहे UNSCO म्हणजे युनेस्को. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी UNCCD. त्यानंतर 37वा प्रश्न आहे, चिपको मुवमेंट कोणत्या राज्यात सुरू झाले? पर्याय ए महाराष्ट्र, बी आहे केरळ, सी आहे उत्तराखंड, डी आहे राजस्थान. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी केरळ. चिपको मुवमेंट जे आहे ते केरळ राज्यामध्ये सुरू झाले आहे. 38वा प्रश्न पहा. प्रश्न 38वा, शून्य कचरा झिरो वेस्ट संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय कचरा जाळणे, बी आहे कचरा पुनर्वापर व पुनर्चक्राद्वारे शून्य करणे, सी आहे कचरा साठवण वाढवणे, डी आहे प्लास्टिकचा वापर वाढवणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी कचऱ्याचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रांद्वारे शून्य करणे. 39वा प्रश्न, खालीलपैकी कोणती वायुस्तरावरील परावर्तित पराबैंगनी UV किरणांपासून संरक्षण करते? पर्याय ए कार्बन डायऑक्साईड, बी आहे ओझोन O3, सी आहे मिथेन, CH4, डी आहे नायट्रोजन N2. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते आहे ऑप्शन नंबर ए कार्बन डायऑक्साईड. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कोणती संकल्पना रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या 3R तत्वांशी संबंधित आहे? पर्याय शाश्वत विकास, बी आहे कचरा व्यवस्थापन, सी आहे पर्यावरणीय लेखापरीक्षण, डी आहे हरित पाऊलखुणा. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी कचरा व्यवस्थापन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41, प्रश्न क्रमांक 41, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? पर्याय दिले हवामान बदल कमी करणे, बी आहे ओझोन थराचे संरक्षण करणे, सी आहे जैवविविधतेचे संरक्षण करणे, डी आहे जलप्रदूषण नियंत्रण करणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी ओझोन थराचे संरक्षण करणे. त्यानंतर 42वा प्रश्न आहे, ब्लू कार्बन हा शब्द कशाशी संबंधित आहे? पर्याय समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण, बी आहे किनारी परिसंस्थांमध्ये साठवला जाणारा कार्बन, सी समुद्रातील खनिजे, डी आहे महासागरातील ऑक्सिजन. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी किनारी परिसंस्थांमध्ये साठवला जाणारा कार्बन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, 43वा प्रश्न आहे, भारताच्या नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज NAPCC मध्ये सुरुवातीला किती राष्ट्रीय मोहिमा नॅशनल मिशन्स होत्या? पर्याय 6, बी 7, सी 8, डी 10.
ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए 6. 44वा प्रश्न आहे ल्युशन एलियन. 44वा प्रश्न आहे इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस म्हणजे काय? पर्याय स्थानिक दुर्मिळ प्रजाती, बी आहे बाहेरून आलेल्या व स्थानिक परिसंस्थेला हानी पोहोचवणाऱ्या प्रजाती, सी आहे नामशेष झालेल्या प्रजाती, डी आहे केवळ जलचर प्राणी. ते या चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी बाहेरून आलेल्या स्थानिक परिसंस्थेला हानी पोहोचवणाऱ्या प्रजाती. 45वा प्रश्न पहा इकॉलॉजिकल फुटप्रिंट म्हणजे काय? पर्याय दिले जंगलातील प्राण्यांची संख्या, बी आहे मानवी उपभोग भागवण्यासाठी आवश्यक जैव उत्पादन, जमीन व जल क्षेत्राचे मापन, बी आहे सी आहे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण, डी आहे हवामान बदलाचा वेग. ते चारही पर्याय या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी मानवी उपभोग भागवण्यासाठी आवश्यक जैव उत्पादन, जमीन व जल क्षेत्राचे मापन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 पहा UNFCCC अंतर्गत आयोजित COP कॉप परिषदांचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय दिले वन्यजीव संरक्षण, बी हवामान बदलावर जागतिक स्तरावर निर्णय घेणे, सी आहे महासागर संरक्षण, डी आहे ओझोन थराचे निरीक्षण. या चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी हवामान बदलावर जागतिक स्तरावर निर्णय घेणे. 47वा प्रश्न पहा भारतातील चिपको मुवमेंट कोणत्या पर्यावरणीय प्रश्नाशी संबंधित आहे? पर्याय दिले नदी प्रदूषण, बी आहे जंगलतोड रोखणे, सी आहे वायू प्रदूषण, डी आहे मृदा धूप. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी जंगलतोड रोखणे. प्रश्न क्रमांक 48 विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणता ऊर्जा स्रोत नूतनीकरणक्षम नाही? पर्याय सौर ऊर्जा, बी पवन ऊर्जा, सी आहे नैसर्गिक वायू नॅचरल गॅस, डी आहे भूऔष्णिक ऊर्जा. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅस. 49वा प्रश्न आहे पॅरिस अग्रीमेंट 2015 चे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? पर्याय ओझोन थराचे संरक्षण, बी आहे जागतिक तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस पेक्षा कमी ठेवणे आणि 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करणे, सी आहे आर्द्रभूमी संरक्षण, डी आहे जैवविविधता नोंदणी. चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी जागतिक तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस पेक्षा कमी ठेवणे आणि 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करणे. आणि शेवटचा प्रश्न आहे 50वा ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय? पर्याय कोळशापासून तयार केलेला हायड्रोजन, बी आहे नैसर्गिक वायूपासून तयार केलेला हायड्रोजन, सी आहे नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या सहाय्याने पाण्याच्या विद्युत विघटनातून म्हणजेच इलेक्ट्रॉलिसिस तयार केलेला हायड्रोजन आणि डी आहे जैव इंधनापासून तयार केलेला हायड्रोजन. या चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर सी नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या सहाय्याने पाण्याच्या विद्युत विघटनातून इलेक्ट्रोलिसिस तयार केलेला हायड्रोजन हे उत्तर आहे 50वा प्रश्न. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला आहे विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात येतात. त्यामुळे हा एन्व्हायरमेंट पर्यावरणाचा टॉपिक खूप महत्वाचा आहे. काही प्रश्न जे आहे तर प्रिंटिंग मिसमुळे काही शब्द चुकीचे टाईप झालेले त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून त्याच्यात दुरुस्ती करूया. आणि कधी कधी 1-2 प्रश्नाचे आन्सर इकडे तिकडे होऊन जातात तर त्यामुळे समजून घ्या. ओके ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ओके चला पुढच्या व्हिडिओमध्ये असेच सराव प्रश्न जे आहेत सेट परीक्षे संदर्भात आपण घेऊन येऊया. ओके त्यामुळे आज इथंच थांबूया. धन्यवाद मित्रांनो. ओके.